गजानन कीर्तीकरांचं देशप्रेमापेक्षा पुत्रप्रेम वरचढ झालेलं दिसतंय. खिचडी घोटाळा झालाच नसेल तर कीर्तीकरांना डर कशाला, असा सवाल विचारत अमित साटमांनी गजानन कीर्तीकरांना डिवचले. अमोल कीर्तीकरांची ईडी चौकशी बंद करा, कथित खिचडी घोटाळ्यात काहीही हाती लागणार नाही, असं विधान गजानन कीर्तीकरांनी केलं होतं. यावरून साटमांनी निशाणा साधलाय. ईडी की कार्रवाई गलत है. ईडी की कार्रवाई लागू ही नहीं होती है. ये स्कैम नहीं है. मैं बोला ये बिजनेस रेगुलर हिंदुस्तान में और महाराष्ट्र में, मुंबई में, अपने एरिया में जो बिजनेस चलता है वो बिजनेस एक था खिचड़ी सप्लाई करने का वेंडर. तो प्रेशर क्रिएट किया जा रहा है खाली. वही तो है ना. कॉन्ट्रैक्ट था, क्या टेंडर था, पैसा सप्लाई चेन इस्टेब्लिश किया, ये सब इंफॉर्मेशन संजय माशिलकर से लेना चाहिए था ना. वो लेते नहीं है. खिचडीची कंत्राटं मिळाल्याच्या नंतर त्या कंपनीमधनं अमोल कीर्तीकर यांच्या अकाउंटमध्ये 95 लाख रुपये, 45 लाख रुपये पगार आणि 50 लाख रुपये कर्ज म्हणून क्रेडिट झाले. त्याच्याबद्दल ईडीने त्यांना समन पाठवलं. त्याचं त्यांनी उत्तर जे काही असेल, एक्सप्लेनेशन असेल, ते ईडीला द्यावं ना त्यांनी. आणि त्यामुळे जर त्यांनी काही कोणता गुन्हा किंवा चुकीची गोष्ट केलेली नसेल तर त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही. त्यांना जर असं वाटत असेल की ईडी चुकीची कारवाई करते, या देशामध्ये कानून व्यवस्था आहे, न्याय व्यवस्था आहे, कोर्ट आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कीर्तीकर साहेब उगाच पुत्रप्रेमामध्ये, पुत्राच्या मोहामध्ये येऊन अशा प्रकारची काहीतरी मिसलिडिंग स्टेटमेंट्स करतायत.